हत्येने क्षीण झाला त्रिभुवनी फिरला तो कपाटी लपाला नाना तीर्थासी गेला तरी अधन चुके व्यर्थ कष्टीच झाला अंते गोदेसी आला तदुपरी अरुणा संगमे शुद्ध झाला स्नाने दाने निवाला अनुभव घडला या कपालेश्वराला। नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या या कपालेश्वर महादेवांबद्दल जी आख्यायिका सांगितली जाते ती कदाचित देशात इतरत्र कुठेही घडलेली नसावी। असं म्हणतात की महादेवांवर ज्यावेळेला ब्रह्महत्येचं पातक आलं त्यावेळेला या पातकापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी त्रिभुवनात अनंत ठिकाणी जाऊन तपश्चर्या करण्याचा प्रयत्न केला। मात्र नंदी आणि गाय यांच्या संवादात त्यांना लक्षात आलं की जर नाशिकच्या गोदावरी या ठिकाणी जाऊन तपश्चर्या केली तर या ब्रह्महत्येच्या पातकापासून आपली सुटका होऊ शकते। त्याप्रमाणे महादेव नाशिकच्या गोदातीरी आले आणि या पंचवटीच्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्महत्येच्या पातकापासून त्यांची मुक्तता झाली आणि तेव्हापासून कपालेश्वर महादेव याच ठिकाणी विराजमान आहेत। ज्या नंदीमुळे त्यांना ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्ती मिळण्याचा हा मार्ग मिळाला त्या नंदीला महादेवांनी या ठिकाणी आपला गुरु मानलाय आणि म्हणूनच इतरत्र देशभरातल्या मंदिरांमध्ये आपल्याला महादेवांसमोर नंदी दिसत असले तरी कपालेश्वर महादेव मंदिरात मात्र कुठेही महादेवांच्या समोर नंदी नाही आहेत आणि असा हा अनोखा आणि आगळा वेगळा असलेला संपूर्ण प्राचीन इतिहास आणि एकूणच ही आख्यायिका लक्षात घेता भाविकांची श्रावणातल्या महिन्याभरात या ठिकाणी कपालेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी बघायला मिळते। आजचा दुसरा श्रावणी सोमवार आणि दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त सुद्धा पहाटे 4 वाजल्यापासून धार्मिक पूजाविधी झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। संपूर्ण श्रावण मासात भाविकांची गर्दी भाविकांची रीघ अशाच पद्धतीनं असते आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं देखील पूर्ण व्यवस्था केली आहे की येणाऱ्या भाविकांचं छानपैकी व्यवस्थित दर्शन कपालेश्वर महादेवांच्या चरणी व्हावं। त्या दृष्टीनं आज पहाटेपासूनच भाविकांची जी गर्दी आहे ती रात्री 12 वाजेपर्यंत अशीच असणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।